नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. स्वर्गीय आनंदराव दत्ताजीराव इंगवले काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार 28 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. स्थळ भंडारे पेट्रोल पंप समोरील पटांगण, हातकणंगले. आयोजक इंगवले परिवार. केंद्रातील मोदी सरकारच्या वाढत्या महागाई धोरणांविरोधात काँग्रेसच्या वतीने हातकणंगले येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सांगली कोल्हापूर मार्गावरील पेट्रोल पंप परिसरात कार्यकर्त्यांनी मेलडी खाओ महंगाई भूल जाओ, महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, मोदी दौऱ्यावर जनता वाऱ्यावर अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच वाहतूक क्षेत्रावर मोठा आर्थिक भार पडत आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडत आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असून त्याचा व्यापक परिणाम सर्वच स्तरांवर जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी वाहनधारक व पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी अन्यायकारक दरवाढीविरोधात नागरिकांनी एकजूट दाखवून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. या आंदोलनात डॉक्टर अभिजित इंगवले, माजी पंचायत समिती उपसभापती प्रवीण जनगोंडा यांच्यासह नगरसेवक गिरीश इंगवले, अमर वरुटे, सचिन बोराडे, निहाल सनदी, दयासागर मोरे तर समीर शेख, विश्वजीत जगताप, गोविंद दरक, जावेद मुजावर, योगेश पाटील, शकील अत्तार, प्रकाश खांडेकर, राजू नदाफ, अनिल पाटील, अभिजित साजणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकार जे इंधन वाढ केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन करत आहे. आज बघायला गेलं तर सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब माणूस कंबरड मोडलेला आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि पेट्रोल डिझेल वाढणं म्हणजे नुसतं गाडीचं वाहन वाढत नाही, की त्याचा परिणाम ओव्हरऑल सगळ्यावर होतो. ते ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये जीवन आवश्यक वस्तू आहे त्याच्यावर परिणाम होतात. म्हणजे सर्वसामान्य जगणंच मुश्किल होत आहे.